धनु राशी ही अग्नितत्वाची गुरुची रास आहे। द्विस्वभावी रास आणि पुरुष रास आहे। आपला धर्म आणि आपले कर्म याला प्राधान्य देणारे लोक असतात। उच्च विचार दर्शवणारी रास आहे। नवम स्थानाची द्योतक असल्यामुळे सहजगता यांचा भाग्योदय होतो। उत्तम आत्मविश्वास, धडाडी, क्षत्रियता या गोष्टी आपल्यात आहेत। या राशीचे चिन्हच योद्धा आहे, त्यामुळे क्षत्रिय धर्माची ही रास आहे। तरी सुद्धा गुरुस्वामी असल्यामुळे यांच्या स्वभावामध्ये प्रामाणिकपणा, मोकळेपणा, मनाचा मोठेपणा, दिलदारपणा, स्पष्ट वक्ता हे गुण दिसून येतात। खूप काही गोष्टी उदार, महान गोष्टी करू शकतात। समजूतदारपणा आणि इतरांचे भलं करण्याची प्रवृत्ती असते। मंडळी, आज आपण धनु राशीचे सप्टेंबर 2024 चे राशी भविष्य जाणून घेणार आहोत। मंडळी, सप्टेंबर महिना धनु राशीच्या लोकांसाठी लाभाचा आणि यशाचा असणार आहे। महिन्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी मोठा प्रस्ताव मिळेल। या काळात तुमच्या क्षमतेच्या जोरावर समाजातील विविध क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल। नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल। तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत भेट होईल। भविष्यात तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल। तुम्हाला विरोधकांपासून सावध राहावे लागेल। तुमच्या ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित होईल। काम बिघडवण्याचा प्रयत्न होतील। पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांना पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी लागेल। या काळात इतरांवर जास्त विश्वास ठेवल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल। महिन्याच्या मध्यात परिस्थिती नियंत्रणात राहील। व्यवसायात अपेक्षित यश मिळेल। या काळात तुम्हाला पदोन्नती मिळू शकते। नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते। दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्येवर तोडगा काढाल। तुम्हाला जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल। या काळात घाईने काम करणे टाळा, तसेच वाहन सावकाश चालवा। प्रेम संबंधात हा महिना शुभ राहील। मैत्रीचे रूपांतर प्रेमाच्या नात्यात होऊ शकते। प्रेम संबंधात विश्वास वाढेल। वैवाहिक जीवन आनंदी राहील। जोडीदारासोबत धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे। अनावश्यक गप्पा मारणे आणि गरजेपेक्षा जास्त लोकांशी बोलणे तुम्हाला अडचणीत आणू शकते। कामावर लक्ष केंद्रित न केल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते। व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आक्रमकता टाळावी आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदारांशी चांगले संबंध ठेवावेत, अन्यथा तुमच्या दोघांमधील वादाचा व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक संबंधांमध्ये अडचणी येतील, परंतु 4 सप्टेंबरपासून जेव्हा बुध तुमच्या 9व्या भावात सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा परिस्थिती बदलू लागेल। हे महिन्याअखेरपर्यंत चालू राहील आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे। प्रेम संबंधांमध्ये तीव्रता राहील। तुम्ही तुमचे नाते पुढे नेण्यास तयार असाल। विवाहित लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल। परस्पर संघर्ष संभवतो, हे शक्य तितके टाळण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल असू शकतो आणि तुम्हाला शिक्षणात काहीतरी करण्याची संधी मिळेल। कौटुंबिक जीवनात चढउतार येण्याची शक्यता आहे। या महिन्यात तुम्ही खूप प्रवास करणार आहात। आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे। आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना संमिश्र परिणाम देईल। खर्चावर नियंत्रण राहील आणि उत्पन्नही चांगले राहण्याची शक्यता आहे। 6व्या घराचे स्वामी शुक्र महाराज तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम देण्याचा प्रयत्न करतील, परंतु राहू केतूच्या प्रभावामुळे अडचणी वाढू शकतात। 4 सप्टेंबरपासून बुध 9व्या भावात जाईल। त्यानंतर कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो आणि तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते। यानंतर महिन्याच्या उत्तरार्धात 18 सप्टेंबरपासून शुक्र तुमच्या 11व्या भावात प्रवेश करेल। त्यामुळे परिस्थितीत चांगले बदल होतील आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी असतील। तो तुम्हाला शक्य ती सर्व मदत करेल, जेणेकरून तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल। यामुळे तुमची उत्पादक क्षमता वाढेल आणि तुमची गुणवत्ताही सुधारेल। तुमच्या कामाचा दर्जा वाढल्याने तुमच्या संस्थेला फायदाच होईल। असे नाही तर महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला काही चांगले यश मिळू शकते। व्यावसायिकांसाठी महिन्याची सुरुवात कमकुवत असली तरी मंगळ महाराज सप्तम भावात आणि सप्तम भावातील स्वामी बुध महाराज 8व्या भावात विराजमान असतील। त्यामुळे तुमच्या व्यवसायातील भागीदाराशी संबंध बिघडू शकतात आणि त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यासाठी जपावे। आपल्या व्यवसायाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या। परंतु 4 सप्टेंबरपासून बुध तुमच्या 9व्या भावात जाईल। त्यामुळे तुम्हाला व्यवसायाशी संबंधित अनेक लोकांना भेटावे लागेल। नवीन संपर्क प्रस्थापित होतील।
व्यवसायाशी संबंधित सहली देखील होतील आणि तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात। तरीही तुम्ही तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांशी चांगले वागण्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि जर त्यांच्यापैकी कोणी आक्रमकता दाखवत असेल तर शांततेने आणि संयमाने वेळ घालवणे चांगले आहे। परंतु महिन्याच्या उत्तरार्धात 18 सप्टेंबर पासून 11व्या भावाचा स्वामी शुक्र 11व्या भावात विराजमान होईल आणि सुरुवात करेल। आपली आर्थिक स्थिती सुधारेल। येथे बुध देखील 23 सप्टेंबर पासून 10व्या घरात असेल आणि सूर्य देखील महिन्याच्या पूर्वार्धात 9व्या भावात सिंह राशीत असेल आणि उत्तरार्धात 10व्या भावात असेल, ज्यामुळे मदत होईल। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि समस्या कमी होण्यास मदत होईल। शेअर बाजारात तुम्ही खूप जास्त जोखीम घेण्याचा प्रयत्न कराल, त्यामुळे कोणतीही मोठी पैज घेण्यापूर्वी 100 वेळा विचार करणे योग्य ठरेल। जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर हा महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। 5व्या घराचे स्वामी मंगल महाराज महिनाभर तुमच्या 7व्या घरामध्ये उपस्थित राहतील, त्यामुळे तुमचे प्रेम मिळविण्यासाठी तुम्ही सर्व काही करण्यास तयार असाल। तुम्ही त्यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव देखील देऊ शकता आणि तुम्हाला काही विरोधाचा सामना करावा लागेल, कारण तुम्हाला त्यांच्याशी कोणत्याही किमतीत लग्न करायचे आहे। पण तुम्ही कोणतीही समस्या मोठी मानणार नाही आणि ठाम राहाल। प्रतिगामी शनीचा प्रभाव तुमच्या 5व्या घरावरही पडेल, ज्यामुळे तुमची प्रेयसी वेळोवेळी दुःखी होऊ शकते। परंतु 18 सप्टेंबर पासून शुक्र तुळ राशीत बसेल आणि 5व्या भावात पूर्णतः राशीत असेल, तर हा काळ तुमचे नाते प्रेम आणि जोडणीचे भरून जाईल। तुम्हाला एकमेकांबद्दल अतूट प्रेम वाटेल आणि तुमच्या नात्याला पुढे नेण्यासाठी तुमची बाजू खंबीरपणे उभी राहील, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल। विवाहित लोकांसाठी हा महिना सुरुवातीला काही तणाव आणू शकतो। 7व्या घरात मिथुन राशीत मंगळाची उपस्थिती कौटुंबिक जीवनात तणाव आणि संघर्ष वाढवू शकते। तुम्हाला तुमच्या जोडीदाराची वृत्ती आवडणार नाही आणि तुमच्या दोघांमध्ये भांडण होऊ शकते। 7व्या घराचा स्वामी बुध महाराजही 8व्या घरात उपस्थित राहतील, ज्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात। परंतु 4 सप्टेंबर पासून बुध सिंह राशीत प्रवेश करेल, त्यानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लांबच्या सहलीला जाल। प्रवास चांगला होईल, यामुळे तुम्हाला चांगला वेळ मिळेल आणि एकमेकांना समजून घेण्यास आणि एकमेकांच्या समस्या सोडवण्यास मदत होईल। परंतु काही काळ तणाव पुन्हा वाढू शकतो, कारण येथे बसलेल्या सूर्यावर शनीची पूर्ण दृष्टी असेल। 23 सप्टेंबर पासून कन्या राशीतील दशम भावात बुध प्रवेश करेल, त्यानंतर स्थितीत चांगली सुधारणा होईल। परंतु या संपूर्ण महिन्यात सप्तम भावात मंगळाचा प्रभाव आणि उत्तरार्धात सप्तमाचा स्वामी बुध असल्याने या महिन्यात शब्दांचे युद्ध होईल, जसे की काळजीपूर्वक वाटाघाटी केल्याने आपले नातेसंबंध जपता येतील।